नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7च्या बातम्या गावाकडच्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया गावाकडील काही महत्त्वाच्या बातम्या. गंगापूर तालुक्यातील शेंदूरवादा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची अवस्था अत्यंत चिंताजनक बनली आहे. या शाळेत 37 विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यापैकी 20 मुली आणि 17 मुलं आहेत. बहुसंख्य विद्यार्थी SC, ST आणि VJNT समाजातील आहेत. मात्र शाळेत मूलभूत सुविधांचा गंभीर अभाव दिसून येतोय. मुला-मुलींच्या शौचालयांचे दरवाजे तुटलेले असून शाळेचे कंपाऊंड वॉल हे झुकलेल्या अवस्थेत आहेत. विशेषतः बाथरूम लगतची भिंत ही केव्हाही कोसळण्याची भीती आहे. शाळेतील पाण्याच्या टाकीत पाणी नसून हातपंपही बंद अवस्थेत आहे. पिण्याचं पाणी शाळेजवळील मोठ्या टाकीतून नळीच्या सहाय्याने आणलं जातं, जे धोकादायक ठरतंय. शाळेला प्लेग्राऊंड असलं तरी पावसाळ्यात पाणी साचत असल्यानं विद्यार्थ्यांना बसणं आणि खेळणं अशक्य होतं. धक्कादायक बाब म्हणजे शाळा थेट रस्त्यालगत असून संरक्षणासाठी कंपाऊंड वॉलच नाही. त्यामुळे चिमुकल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चाललाय. इतक्या गंभीर समस्या असूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही झालेली नाही. तात्काळ दुरुस्ती, सुरक्षित पाणी पुरवठा आणि संरक्षण भिंत उभारण्याची मागणी पालक आणि ग्रामस्थांनी केली. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी माधव खिल्लारे यांनी. स्वागत आहे तुमचं न्यूज मराठी 24/7 मध्ये. आपण आहोत शेंदूरवादा या गावामध्ये. इथे आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. बाथरूम आहे, आपण बघूया. इथले जे ग्राउंड आहे, प्ले ग्राउंड असतो मुलांच्या खेळण्यासाठी, आणि जवळपास इथे पाण्याची पण व्यवस्था मला वाटतं नाही आहे, असं व्यवस्था पण नाही आहे. तरी इकडे आपण बघूया काय काय कमी आहे ह्या जिल्हा परिषद शाळेमध्ये. बघू शकता तुम्ही, जिल्हा परिषद शाळेपासून ही टाकी आहे पाण्याची, इथे जवळच आहे. परंतु इथली जी जिल्हा परिषद शाळा आहे ह्या टाक्यामध्ये पाणी नाही, दुरावस्था झालेली आहे. इथे तरी इथे एक पंप घेतला होता त्यांनी, हापशी पंप, परंतु तो नादुरुस्त दिसतोय. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथले कंपाऊंड आहे, कंपाऊंड सर्व उखडलेलं आहे. मुलांसाठी जे प्लेग्राऊंड आहे तिथली दुरावस्था तुम्ही बघू शकता. पूर्ण काट्या पण ज्याला आपण म्हणतो, हे सर्व इथे आहे. विद्यार्थ्यांसाठी हे बाथरूम आहे. बघू शकता तुम्ही, पूर्ण मोडकळीस आलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता इथला दरवाजा बघू शकता. इथली परिस्थिती बघा, इथली व्यवस्था बघा कशी आहे. महिलांसाठी मुलींसाठी आहे बघा, तुम्ही बघू शकता. टोटली हे सगळं खराब झालेलं आहे. इथे कोणी मला मुलांची मोठी कुचंबना होत असेल, हा पाठीमागचा भाग आहे. आणि ही जी शाळेची कंपाऊंड वॉल ज्याला आपण म्हणतो, ही कंपाऊंड वॉल पूर्ण एका साईडला झुकलेली आहे आणि ती केव्हाही कोसळू शकते पावसामध्ये. एखादा मुलगा इकडे येताना जर अंगावर काही पडली, काही दुर्घटना झाली, तर याला जिम्मेदार कोण राहणार आहे? हे बघू शकता तुम्ही, हे संडास बाथरूम आहे. हे महिला मुलींसाठी इकडलं आहे, हे मुलींचं चित्र आहे. आणि मुलांसाठी जे चित्र आहे बघूया आपण आतमध्ये कसं आहे ते. सगळं पडलेलं आहे, पूर्ण कोलमडलंय, पडलंय. इथे विचू काटे पण आतमध्ये असू शकतात असं इथल्या एका विद्यार्थ्याने सांगितलं छोट्याशा. त्यामुळे त्यांना भीती वाटते, त्यांना बाहेर जावं लागतं आणि मुलींसाठी फार मोठी कुचंबना होते. इथे हे किचन आहे जिल्हा परिषद शाळेचं, जिथे खिचडी वगैरे बनवतात. बघूया खिचडी वगैरे बनते इकडे कशी आहे. इथे पाण्याची टाकी आहे. इथं पाणी नाही म्हणता तुम्ही हापशाला, याला तर पाणी कुठून मागवतो सर? कुठून? ग्रामपंचायतचं नळ व्यवस्था आहे. कुठे आहे ग्रामपंचायत नळ व्यवस्था? अच्छा, ती टाकी आहे. त्या टाकीतनं तुम्ही काय करता? नळ घेतलेला आहे तिथून. अच्छा, तिथून नळ घेतला, एवढं लांब मूर्ती. आणि हे जी टाकी आहे तुमची शाळेची, याचं हे तिथं हा बोर नादुरुस्त असल्यामुळे या टाकीमध्ये पाणी जात नाही. अच्छा, ह्या टाकीमध्ये म्हणजे टाकी कोरडीच असते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भुसारणी वस्ती या शाळेमध्ये गेल्या 3 महिन्यापासून मी या ठिकाणी कार्यरत आहे. त्याचबरोबर काही संडास बाथरूम असेल, मुलांचं शौचालय, ते मोडकळीस आलेलं आहे. त्याची दुरुस्ती जर झाली तर मुलांची जी नैसर्गिक विधीची जी सोय आहे ती लवकरच व्हायला पाहिजे असं मला वाटतं. त्याचबरोबर हा रस्त्याच्या कडेला असल्यामुळे ही शाळा, आमच्या शाळेला कंपाऊंड गरजेचं आहे. कारण मुलं
मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं कंपाऊंड असलं की मुलं जाण्या येण्यासाठी किंवा परस्पर ते रोडवर जाणार नाहीत. त्याचबरोबर या ठिकाणी पावसामध्ये पाणी तुंबलं जातं आणि पाणी तुंबत असल्यामुळे मुलांना जाण्या येण्यासाठी किंवा ग्राउंड जे आहे प्ले ग्राउंड त्याच्यामध्ये अडचणी येतात. त्या ठिकाणी जर मुरुम किंवा आणखी जर गट्टूसारखे जर काही झालं तर निश्चितच या शाळेच्या मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध होईल. पाठपुरावा केला तर काय आश्वासन मिळालं तुम्हाला प्रशासनाकडनं? स्वच्छतागृहाच्या बाबतीमध्ये प्रशासन जागरूक आहे. लवकरच या ठिकाणी प्रशासन आपल्याला स्वच्छतागृह उपलब्ध करून देणार आहे. त्यानंतर कंपाऊंडच्या दृष्टीनं सुद्धा माझे प्रयत्न आहेत. त्यांना म्हणजे या ठिकाणी लवकरच तेही उपलब्ध होईल. माझं नाव लक्ष्मण उत्तमराव निकम, मी प्रभारी मुख्याध्यापक आहे. ही शाळा दुर्बल घटक आहेत, त्यामध्ये SC, ST आणि VJNT या मुलांचं जास्त या ठिकाणी संख्या आहे. आणि या शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भुसारणी वस्ती, केंद्र शेंद्रुवादा, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर.